श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण दोन महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक, घरात पैसा टिकत नाही या उपायाने पैसा टिकेलही वाढेल पण. दोन, सकाळी उठल्यावर या 4 गोष्टी चुकूनही करू नका. घरात येईल गरिबी, लक्ष्मी नाराज होईल. कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल की माझ्या हातात पैसा टिकत नाही. यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणे सुद्धा टाळतात. कदाचित तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तुशास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा. आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पैसा एकाच जागी ठेवू नका. हा तोडगा वाचता क्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाही. कधी तांदूळाच्या डब्यात तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बंका देखील अनुसरतात. एकाच बंकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. वास्तुशास्त्र देखील हेच सांगते. घरात सुरक्षितता, पैसा कुठे ठेवायचा. वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते. घरातल्या या दिशेला पैसे साठवू नका. वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये, कारण यामुळे धनाची हानी तर होतेच, शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. आणि आता एक खूपच महत्त्वाचा विषय म्हणजे सकाळी उठल्यानंतर 4 अशा गोष्टी आहेत की ज्या आपण चुकूनही करू नये. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असं मानत की या गोष्टी केल्याने आपला संपूर्ण दिवस वाईट जातो व आपण जे काही महत्त्वाचे काम करणार आहेत हे काम सुद्धा यशस्वी होत नाहीत. त्या कामात अपयश येते. थोडक्यात काय तर दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरात गरिबी आणि दारिद्र्य आल्या शिवाय राहत नाही. चला तर पाहूया अशा 4 गोष्टी कोणत्या आहेत. पहिली गोष्ट आहे, बऱ्याच जणांना सकाळी उठल्याबरोबर आरशात स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते. ही सवय अत्यंत अशुभ आहे, कारण वास्तुशास्त्र असे मानते की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे. कारण यामुळे आपलं नशीब आपली साथ सोडून जाते. याऐवजी ज्योतिषशास्त्र
असे म्हणते की प्रत्येक मनुष्याने स्वतःचे हात पहावेत आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदः प्रभाते कर दर्शन। या मंत्राचा जप करावा। हा मंत्र फक्त 3 वेळा म्हटल्याने आपला दिवस पूर्णतः चांगला जातो। दुसरी गोष्ट, जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर आपली जी छाया आहे आपली सावली पडते, या सावलीकडे चुकूनही पाहू नका। वास्तुशास्त्रात असा उल्लेख आहे की सकाळी स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा चालू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतकं प्रबळ बनतं की तुम्ही कितीही मेहनत करा तुम्हाला यश मिळत नाही आणि मनात सतत एक प्रकारची भीती बसते व ताण तणाव निर्माण होतो। तसेच गोंधळाची स्थिती मनात निर्माण झालेली असते। कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने टाळा। तिसरी गोष्ट, बऱ्याच स्त्रियांना एक सवय असते की आपण रात्री जेवलेली भांडी असतात ती भांडी बऱ्याचदा धुवून काढली जात नाहीत आणि ती रात्रभर बेसिनमध्ये तशीच पडलेली असतात। यातील जी तेलकट भांडी आहेत अशी भांडी जर आपण सकाळी उठल्याबरोबर पाहिली तर आपल्यावर शनिदेवाची अवकृपा होते, आपल्या कुंडलीतील शनी ग्रह खराब होतो आणि मग संपूर्ण दिवस खराब जातो। आणि म्हणून जर शक्य असेल तर आपण रात्री जेवलेली भांडी रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवी। शास्त्र असे म्हणते ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही। पुढची गोष्ट, सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या छतावर किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादा माकड जर दिसला तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका किंवा माकडाच नाव सुद्धा घेऊ नका। बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की या माकडाकडे पाहिलेल चालेल मात्र माकड दिसलेल आहे किंवा माकडाचे नाव आपण घेऊ नये। तुम्हाला ऐकायला विचित्र गोष्ट वाटते मात्र हेच खरं आहे, कारण ज्यावेळी आपण सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा संपूर्ण दिवसभरात आपली गोंधळलेली स्थिती असते। आपण स्वतः याचा अनुभव घेऊ शकता। अगदी छोटे छोटे निर्णय सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता येत नाहीत आणि वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही। ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी याचा अनुभव स्वतः घेऊन पहा। पुढची गोष्ट, सकाळी उठल्यावर कुत्र्याची भांडणे चालू असतील तर कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील तर अशी कुत्र्याची भांडणे पाहत बसू नका, कारण ही एक अशुभ घटना मानली जाते। ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या घरात जर प्राण्यांचे फोटो असतील तर सकाळी हे फोटो पाहणे कटाक्षाने टाळा। ज्यावेळी आपण कोणत्याही प्राण्यांचे फोटो हे सकाळी उठल्याबरोबर पाहतो तेव्हा दिवसभर आपले कोणाशी ना कोणाशी वादविवाद होत राहतात आणि गोंधळाची स्थिती तर असतेच। आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी झोपणार आहे अशा ठिकाणी प्राण्यांचे फोटो लावलेले चांगले। आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही आणि याचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला असणार आहे। तर सकाळची वेळ देवाची आहे, देवाचे नामस्मरण करण्याची आहे, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याची आहे आणि म्हणून अशा या प्रसन्न सकाळी आपण या गोष्टी चुकूनही करू नका। स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा।